शिवाजी पार्कवर राजा ढाले, जय पवार, विठ्ठलराव साठे यांनी गीता जाळली अशा प्रकारची ती बातमी होती। रिपब्लिकन पक्षाचा एकही कॅन्डिडेट निवडून न आल्यामुळे शिवसेनेनं त्यावेळेला सुमंत गायकवाड नावाच्या रिपब्लिकन पक्षाच्या एका कार्यकर्त्याला त्यांनी कॉप केलं आणि महानगरपालिकेचे ते कॉपटेड मेंबर झाले। आपल्या विरोधकांचे कंबरडे मोडण्याच्या उद्देशानं तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शिवसेनेला अंतर्गत त्यांनी अर्थसहाय्य वा सगळ्या प्रकारचं सहाय्य करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं त्या काळामध्ये ही शिवसेना नसून ती वसंत सेना आहे अशा प्रकारचं बोललं जाऊ लागलं। दलित पॅंथर ही दलितांवरील अन्याय अत्याचाराचा बिमोड करण्यात जन्माला आली असल्यामुळे ती निवडणुका लढवणार नाही हे स्पष्ट होते। निवडणुका जातीय समीकरणातून लढवल्या जातात आणि दलित पॅंथर तर जातीयतेचाच नायनाट करण्यास कटिबद्ध होती। निवडणुकांमुळे जातीयता बळकट होते आणि म्हणूनच पॅंथरला या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। 14 फेब्रुवारीच्या खरेदी सभेत दलित पॅंथरने मार्च 1973 मधील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार जाहीर केला आणि 6 मार्चच्या सभेनंतर गीतेची होळीही केली होती। 6 मार्च 1974च्या रात्री म्हणजे रात्री 12च्या नंतर म्हणजे 7 मार्च सुरू झाला असताना एक गीता दहनाचा कार्यक्रम केला। त्यावेळेला वर्तमानपत्रात आजच्यासारख्या सुविधा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात बातमी दुसऱ्याच्या पेपरला आली नाही। छोट्या प्रमाणात कॉर्नरला म्हणजे छापता या सत्रामध्ये काही एक छोटीशी बातमी आली होती आणि या बातमीमध्ये शिवाजी पार्कवर राजा ढाले, जय पवार, विठ्ठलराव साठे यांनी गीता जाळली अशा प्रकारची ती बातमी होती। यानंतर 9 मार्च 1974 रोजी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या एका गटाने शिवसेनेला पाठिंबा दिला होता तर दुसऱ्या गटाने काँग्रेसला पाठिंबा दिला होता। त्याचा परिणाम असा झाला की रिपब्लिकन पक्षातल्या लोकांना बदल ट्रान्सफर न झाल्यामुळे त्यांच्यापैकी कोणी निवडून आले नाही, ना काँग्रेसला पाठिंबा देणारे ना शिवसेनेला पाठिंबा देणारे। मात्र यांची मते जे आंबेडकरी मते ती मात्र त्यांना ट्रान्सफर झाली ही वस्तुस्थिती आहे। या निवडणुकीमध्ये निवडणुकीचा एक सकारात्मक उपयोग झाला, तो म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा एकही कॅन्डिडेट निवडून न आल्यामुळे शिवसेनेनं त्यावेळेला सुमंत गायकवाड नावाच्या रिपब्लिकन पक्षाच्या एका कार्यकर्त्याला त्यांनी कॉप केलं आणि महानगरपालिकेचे ते कॉपटेड मेंबर झाले। रिपब्लिकन पक्षाच्या एका गटाने शिवसेनेला पाठिंबा दिला होता। राजा ढाले यांनी खारिज झालेल्या सभेत जनतेला आवाहन केले की शिवसेना रिपब्लिकन या अभद्र युतीला मते देऊ नका। त्यांना मते देणे म्हणजे सेनेच्या हिंदुत्वालाच खतपाणी घालण्यासारखे होईल। दलित पॅंथरने या निवडणुकीवर बहिष्कार पुकारतात रिपब्लिकन पक्षाने दलित पॅंथरला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले। त्यांच्या मते निवडणुकांवर बहिष्कार म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांची बेईमानी। बाबासाहेबांनी महत्त्वाने मिळवलेल्या अधिकारांवर दलित पॅंथर पाणी फिरवते। दलित पॅंथर संसदीय राजकारण विरोधी आहे म्हणजे तीच आंबेडकर विरोधी आहे असा गजब करण्यात आला। याच दरम्यान म्हणजे ऑक्टोबर 66च्या दरम्यान शिवसेनेचा जन्म झाला होता। ही तरुणांची जाहीर संघटना म्हणून प्रसिद्धीस पावल्यानंतर आपल्या विरोधकांचे कंबरडे मोडण्याच्या उद्देशानं तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शिवसेनेला अंतर्गत त्यांनी अर्थसहाय्य वा सगळ्या प्रकारचं सहाय्य करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं त्या काळामध्ये ही शिवसेना नसून ती वसंत सेना आहे अशा प्रकारचं बोललं जाऊ लागलं। त्या काळात बाळासाहेब ठाकरे जे शिवसेनेचे प्रमुख यांनी जाहीर केलं होतं की शिवसेना ही फक्त सामाजिक संघटना आहे, ती राजकारण करणार नाही। इतकंच नव्हे तर राजकारणाला ते गजकरण असं म्हणत होते आणि शेवटी त्यांचं असं लक्षात आलं की मुंबईच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा अपुऱ्या होत पडत आहेत किंवा मुंबई महानगरपालिका त्या सुविधा पूर्ण करू शकत नाही, म्हणून केवळ मुंबईतल्या सुविधांसाठी म्हणून निवडणूक म्हणजे राजकारणात उतरायचं असा त्यांनी चंग बांधला आणि त्यावेळी त्यांनी जाहीर केलं राजकारण हे फक्त 15% असेल आणि 85% हे समाजकारण असेल।
आणि म्हणून त्यांनी 1973च्या निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा निर्णय घेतला. हा भाग घेतल्यानंतर त्या काळामध्ये जो शिवसेनेमधला उगवता तरुण होता, जाणता तरुण होता, कारण त्यावेळेला एकच प्रश्न मोठा होता, तो म्हणजे मराठी माणसाला नोकऱ्या मिळत नाहीत, त्याच्याऐवजी उंडू म्हणजे साऊथ इंडियन लोकांना नोकऱ्या मिळतात हे त्यांनी लोकांच्यावर ठसवलं होतं आणि त्यामुळे तरुण एक पेटलेला होता. ह्या पेटलेल्या तरुणाच्या ची अवस्था अशी होती, तरुण शिवसेनेचा होता आणि आईबाप हे काँग्रेसचे होते. अशाही काळामध्ये तरुणांच्या शक्तीचा विजय झाला आणि मोठ्या प्रमाणात शिवसेना ही महानगरपालिकेमध्ये निवडून आली. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या लोकांनी जरी काही लोकांनी पाठिंबा दिला असला तरी त्यांच्यातील कोणी माणसं एकही माणूस निवडून आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि जे राजकारण 15% होणार होतं ते पुढे असं झालं की राजकारण हे 85% झालं आणि 15%सुद्धा नंतरच्या काळात समाजकारण राहिलं नाही, हे आपण सगळे जाणतात. इतकंच. पुढील भागात पाहू गीता दहन आणि त्यानंतर निवडणुकांवरील बहिष्कार यामुळे दलित पॅंथरचे पडसाद संपूर्ण देशभर दिसू लागले. त्यातच हिंदुत्वाची धुरा खांद्यावर वाहणाऱ्या शंकराचार्यांनी असामान्यतेचा पुरस्कार करणारी वक्तव्य सुरू केली. शंकराचार्यांना खेटराची भाषा कळत असल्यामुळे त्यांची दलित पॅंथरकडून थेट खेटरानेच पूजा करण्यात आली. सांगलीतील वातावरण शंकराचार्यांच्या वक्त्यात तापलेले असतानाच हे लोण संपूर्ण महाराष्ट्रावर पोचू लागले. पुण्याच्या शंकराचार्यांच्या सभेत नांदू ढसाळ यांनी तर शंकराचार्यांवर भर सभेत चप्पल फेकून मारली. ढसाळांच्या या कृतीने वातावरण कसे ढवळले आणि मुंबईहून शंकराचार्यांनी पळ कसा काढला हे आपण पुढील भागात पाहू. डॉक्टर आंबेडकर थॉट्स मुवमेंट या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.